आज मी लंचसाठी बनवणार आहे मूग डाळचा चिला किंवा मूग डाळचे धिरडे ज्याला म्हणू शकता. सो गाईस, पूर्व तयारी एवढीच आहे की आपल्याला मूग डाळ भिजत घालायचे. अप्रॉक्स 1 वाटी मूग डाळ भिजत घालणार आहे 2.5-3 तासांसाठी. ही ती डाळ आपली भिजून झाली आहे आणि आता आपल्याला ही काढायची आहे मिक्सरमधून. तर ही भिजलेली डाळ आपण मिक्सरमध्ये काढली आहे. त्याच्यात आपण टाकणार आहे 4 मिरच्या आणि त्याच्यासोबतच टाकणार मी थोडेसे जिरे आणि आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊयात. तर गाईज, थोडंसं पाणी टाकून मी ही पेस्ट तयार करून घेतली आहे. याच्यात मी थोडंसं पाणी टाकलं आहे टू मेंटेन दी कन्सिस्टन्सी. आता याच्यात टाकणार आहे आपण थोडीशी हळद आणि ॲट दी लास्ट मीठ. आणि याच्यात आपण कोथिंबीर पण घालणार आहे. तर हे सगळं मिक्स करून मी या कन्सिस्टन्सीचं एक बॅटर बनवून घेतलं आहे. आता हे आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे. मी तवा तापायला ठेवला आणि त्यावर थोडंसं तेल टाकून पॉलिश करून घेतला आहे. मी हा टाकून घेतला आहे तव्यावरती आणि खाली तेल लावलं होतं. थोडासा गॅस कमी केला आहे आणि 5 मिनटं शिजू द्यायला. हा परफेक्ट आला आहे. फायनली आपले मूग डाळचे धिरडे किंवा मूग डाळचा चिला रेडी आहे.